तर बाबांनो, आजचा विषय जरा वेगळा होता. म्हणले मेजरला जायला लागते म्हटलं आपल्याकडे एकाने. मेजर म्हणले कुठे, चला की पुढे दाखवतो कुठे गेलो आम्ही. मग काय पहिला कोंबडा घेतला बघा आज, कारण 31 होता आज. त्यामुळे कोंबडा काय रागाने पार बघत होता. डोळं खाली करी म्हणलं तुझं. येऊन पोचलो बघा स्पॉटवरती, कारण आमचं मोहिते शेतामध्ये. मग काय मोहित्यानं सगळं चूल बिल सगळं मांडून सगळं ओकेमध्ये नियोजन लावलं होतं. मी कोंबडा असंच पिशवीमध्ये घालतो. तो मेजर म्हटलं काढ की, त्याला म्हटलं त्याच्या आईला त्याला काय खूप कोंबड्याला बाहेर काढला बघा मस्तपैकी. मग काय मेजर म्हटला त्याचं नियोजन लावायला लागते. तो मेजर आपलं मोहिते म्हटले आपण त्याचं पार मुंडक्याची पार वाट लावून टाकू आता. मग काय मोहित्यानं आमच्या मुंडक्या वगैरे सगळं कट वगैरे केलं बघा. तोपर्यंत मेजर म्हटलं आवर म्हटलं बसवराज. मी म्हटलं मला आता काय बघून झाले म्हटलं साहेब त्याचं मुंडकं तोडलेलं आहे, आता तुम्हाला काय सांगायचं. मग काय पक्क उपसायला चालू केलं बघा कोंबड्याची. पक्क बेक्क सगळं उपसून त्यानं नागडं उघडा करून टाकला पार. काय सांगायचं तुम्हाला आता. मग काय तिथून पुढं म्हटलं मोहितीला चूल पेटवा म्हटलं, त्याला जरा जाळूया मस्तपैकी. चूल पिळून सगळे पेटवले बघा. तो पण पूर्ण कोंबडा पूर्ण अख्खा आजूबाजून सगळीकडं भाजून वगैरे घेतला, कारण भाजल्यानंतर चव मात्र डेंजर लागत्या काय माहिती. मग काय चूल पेटत जाते. मग काय म्हटलं गाळा म्हटलं सगळा. आणि जरा पार कसा वाटला ब्लॉग, नेक्स्ट ब्लॉग बघा, एक नंबर आहे.